नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, को पावर्ड बाय वारणा श्रीखंड, मॅट्रिमोनी पार्टनर पवित्रविवाह.com, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. खवय्यांनो, तुमची आता जरा आम्ही गंमत करणार आहोत. तुम्हाला असं होईल की अरे आता तर आपण या मालिकेमध्ये म्हणजे लक्ष्मी निवासमध्ये भावना आणि सिद्धूला पाहिलं, मग तेच भावना आणि सिद्धू परत इथे कसे काय आले? असं आहे की आज आम्ही त्यांना इथे पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे. लक्ष्मी निवास ही तुमची लाडकी मालिका, त्यातले भावना आणि सिद्धू आज आपल्या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. तर फार मनापासून त्यांचं स्वागत करूया आणि ते कुठला पदार्थ करतायत ते बघूया. भावना आणि सिद्धू प्लीज या. हॅलो, नमस्कार, वेलकम. खूप मनापासून स्वागत. भावना, सिद्धू, तुझंही फार मनापासून स्वागत. वा, आम्हाला फार आनंद झाला तुम्ही इथे आलात आणि आपण आता एकमेकांना अगदी जोडून आहोत, शेजारी आहोत. शेजारी शेजारी म्हणजे एकाच कुटुंबात शेजारी आहोत. आपली दुपार भारी. आपली दुपार भारी म्हणजे तुमच्या पाठीमागे आम्ही. वा, कसे आहात तुम्ही दोघेही? अप्रतिम. मालिका कशी चालू आहे सिद्धू? काय सांगशील सध्या? काय खूपच छान चालू आहे मालिका. आता खूप सगळे ट्रॅक्स परत गरमागरमी आलेले आहेत, ट्विस्ट अँड टर्न्स खूप आलेले आहेत आणि आता सध्या भावना प्रेग्नंट आहे, त्याच्यामुळे घरी परत वातावरण जे शांत झालं होतं ते परत जरा पेटलेलं आहे. त्याच्यामुळे वा, आता डोहाळे पुरवण्यापर्यंत आलंय की नाही? आता डोहाळे अजून सुरू व्हायचे, पण त्याची तयारी आम्ही सारे खवय्येपासून आम्ही सुरू केलेली मी आहे. तेच म्हणणार होतो की आमच्या पुढे म्हणूनच आहात तुम्ही. माझे डोहाळे तुम्ही पुढे. अगदी बरोबर. आणि डोहाळे माहेरी पण पुरवले जातात. Yes. तर हा कार्यक्रम तुझं ते सासर असलं तर हे माहेरी असं म्हणायला काही हरकत क्या बात नाही. आहे. त्याच्यामुळे इथून आपण त्याची सुरुवात करूया. पण हे झालं भावना आणि सिद्धू म्हणून. पण अक्षया, झी मराठीवरती तू गेली अनेक वर्ष टेलिव्हिजन वरती दिसते आहेस आणि झी मराठीचा एक आश्वासक चेहरा आहेस. तर या मालिकेने आणि या भूमिकेने तुला काय दिलं? या भूमिकेनी खूप संयम शिकवलाय आणि पुन्हा नवी ओळख निर्माण करण्याची संधी दिली झी मराठीने. आणि भावनामुळे पुन्हा एकदा झी मराठीवर काम करता आलं. हे खूप स्पेशल होतं. पण ही खूप वेगळी ओळख निर्माण झाली असं मला वाटलं, कारण स्टारकास्ट खूप मोठी होती आणि मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. परंतु तेवढंच प्रत्येकाच्या आपण कॅरेक्टरला न्याय देत देत आज इथपर्यंत आलोय आणि लक्ष्मी निवास इतकं पुढपर्यंत आलेलं आहे. त्याचं आज खूप छान वाटतंय. आम्ही इतके एपिसोड्स पार करू शकलो, तेही 1 तासाचे. किती छान. वा, तुझं काय मत आहे? माझी तर पहिलीच मालिका आहे आणि मला तर या मालिकेने पहिलं तर काम दिलंय. हो, बरोबर आहे. आणि खरं तर मालिका हा माध्यम इतका सोपा नव्हता, कारण तो जो एक कम्फर्ट झोन माझा आधी सेट झालेला आयुष्यात तो ब्रेक केला. खरं सांगू तर कुठला कम्फर्ट झोन म्हणजे तू काय करायचं? आराम. मी आधी आराम आणि फिल्म्स आणि मी फिल्म्स केलेल्या काही आणि नाटकही काय कॉलेजमधून करायचो, पण त्याचं पेस आणि त्याचं कामाचं स्ट्रक्चर खूप वेगळं होतं. बरोबर. सो ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी खूप अनकम्फर्ट झालेलो, पण त्यातूनच हळूहळू ग्रोथ झालेली आहे. फार छान. आणि ती ग्रोथ होत राहील आणि तुझी होईल आणि या मालिकेची होईल. तुम्हाला आनंद वाटेल आज की या दोघांना इथे बघायला, भावना आणि सिद्धूला. तर आपण एक काम करूया, तुम्ही आज पदार्थ कराल ना इथे? ऑफकोर्स. आवडतं ना? म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायला हो आवडतं हो, ना? खायला जास्त आवडतं. खायला जास्त आवडतं. मलाही आवडतं. पण इथे आलोय तर करावं तर लागेल. काहीतरी तर करायला लागेल. Of course. ठीक आहे. पण भावना आणि सिद्धूची जोडी आम्हाला पडद्यावरती आवडते. प्रेक्षकांच्या समोर नव्या वेळेत मालिका आली. ती वेळ दुपारी दुपारी 1:30 ते 2:30. 1:30 ते 2:30. बर. आणि 2:30 वाजता मग आम्ही तुमच्या पाठीपाठी. हो की नाही? छान. तर 1:30 ते 2:30 हे बघा, माणसाचं प्रेम असलं ना की कुठलीही वेळ भेटीसाठी उत्तमच असते. असं नाही ना की प्रियकर आणि प्रेयसीला संध्याकाळीच भेटलं पाहिजे. रणरण त्या उन्हात सुद्धा एक वेगळा रोमांस फुलू शकतो. Of course. तर तसं तुमचं आमच्यावरती प्रेम आहे. 1:30 ते 2:30 लक्ष्मी निवासवरती तुम्ही आतापर्यंत जसं प्रेम करत आलेला आहात, तसं भर दुपारी सुद्धा या मालिकेला प्रतिसाद देत आहातच आणि आम्ही तुमची वाट बघतोय तुमच्या प्रेमाची. हो की नाही? Yes. चला, गिफ्ट हॅम्पर घेऊन जाऊया आणि आता बघूया किचन मध्ये काय होतं. या. चालेल. भावना आणि सिद्धू, हे काम तुम्ही मालिकेत कधी केलंय का स्वयंपाक करण्याचं? मी करते वरचेवर. मी केलाय आणि तो फार हास्यास्पद प्रसंग झाला होता. काहीतरी फसलं होतं. फसलो. शिरा करण्याचा प्रयत्न केला होता हो. आणि तो एकदाच केला होता, त्याच्यानंतर मी केला नव्हता. हे खऱ्या आयुष्यात झालं होतं? नाही मालिकेमध्ये. चला, मग आजचा पदार्थ काय निवडलाय तुम्ही? आजचा पदार्थ पहिल्यांदा आपण करूया नाचणी रव्याची रवळी. नाचणी रव्याची रव्याची रवळी. रवळी. हा, रवळी म्हणजे केक आपण म्हणू शकतो, हो. परंतु अगदी पारंपरिक
पद्धतींमध्ये त्याला रवळी असं म्हणतात. अच्छा, तर आपण ते ते करणार बेक आहोत. करायचंय. बर. नाचणी, आणि दुसरं करणार आहोत ताडगोळ्याचं सरबत. कारण ताडगोळ्याचं सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे जरा थंड ताडगोळ्याचं सरबत आणि नाचणी रव्याची रवळी. रवळी. बर, नावामध्ये थोडस टंग ट्विस्टर आहे, पण ठीक आहे. पण नाचणी ही फार महत्वाची आहे. लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भावना आता आहे प्रेग्नंट, म्हणजे गरोदर. तर गरोदर स्त्रियांसाठी नाचणी ही फार उपयुक्त असते, हे तुम्हाला माहिती असेलच. हो. त्याच्यामुळे चला, नाचणी रव्याची रवळी यासाठी लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या प्लीज. भावना आणि सिद्धू आज जोडीने स्वयंपाक करणार आहेत. मला ते इतकं भारी वाटतंय. एरवी तुम्हाला आम्ही लक्ष्मी निवास मध्ये पाहतो, आज असं तुम्ही पदार्थ करणार आणि मी खाणार, याची एक जरा वेगळी मज्जा आहे. तर पदार्थाचं नाव आहे नाचणी रव्याची रवळी. Yes. लागणारं साहित्य सांगा. 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी गूळ, तूप, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, वेलची पावडर आणि तुम्हाला हवे असणारे ड्रायफ्रुट्स. बरं, सिद्धू तू कुठलं सरबत करणार आहेस? ताडगोळ्याचं सरबत करणार आहे. तर बरं. हे ताडगोळ्याचे छोटे छोटे तुकडे आहेत, लिंबाचे काप, गुळ पावडर, मीठ, सुंठ पावडर, काळी मिरी पावडर आणि हा भिजवलेला सब्जा. वा, फॅन्टास्टिक. खरं तर नाचणी तुम्ही हिवाळ्यातही खाऊ शकता, कारण ती शरीराला ऊब देते. आणि ताडगोळ्याचं सरबत तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच पिऊ शकता. येस. साहित्य पाहिलेलं आहे, पटकन वळूया कृतीकडे. काय बाउल करायचं? लागणार आहे आपल्याला. बाऊ लागणार आहे, हे हो. बघा. काय मदत करायची? आवश्यकतेनुसार पाणी घाल. सध्या मी 1 कप हा रवा घेतेय. बर ओके. नाचणीचं पीठ आपण यात मिक्स करतोय. बर. गुळ पावडर आहे, हो. पण आपापल्या चवीनुसार घातली तरी चालणार आहे. काही जणांना खूप गोड आवडत नाही, पण मला व्यवस्थित गोड लागतं. मला त्यामुळे पण मी प्रचंड. मी दिवसातल्या एका जेवणामध्ये व्यवस्थित गोड खातो. पाव चमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चवीपुरतं मीठ, हो. वेलची पावडर, हो. थोडेसे ड्रायफ्रुट्स. हे खूप घाल. हे आधी आत थोडे घालूया आणि वरनं गार्निश करायला आपण वेगळे लावू. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 2 चमचे तूप आपण घालणार आहोत मिक्स करताना. बर, इथेही म्हणू शकतो आपण हे खूप घाल. कारण मला पण प्रचंड आवडतं तूप. अरे रे 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 रे. आणि आता मला पाणी लागणार आहे. आधी मी हे सगळं नीट मिक्स करते. वा, सिद्धू, तुझी ही मालिका पहिलीच आहे ना? येस. आणि प्रमुख भूमिकेत आहे. तर मला एक सांग की तुला सुद्धा वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट्स मिळत असतील, अशी एखादी पावती जी सिद्धूला फार लक्षात राहिली? ऍक्च्युली लोक मला फारच गुणी समजतात. सिद्धू ही भूमिका नंतर गुणी समजतात. खाण्याच्या काय गमती जमती सेटवरच्या? आधी मी फक्त हे पाणी टाकून 1 घेते. कप पाणी आधी घालतेय बर, आणि लागेल तसं आपण परत ऍड घालणार. करूया. हे खूप पातळही नाही करायचंय आणि खूप घट्टही नाही ठेवायचंय. आज तर तुम्ही काय साहित्य आणि कृती अगदी मन लावूनच लिहून घ्याल. भावनाच सांगते म्हणल्यानंतर काय तुम्हाला तर म्हणजे अगदी मायेचा पाझर फुटेल. आणि भावनांनी सांगितलंय असं करून तुम्ही ते करून पाहाल. हा, आता खायच्या आवडीनिवडी आमच्या. हा, सेटवरच्या. येस. किंवा असंही होतं ना की खूपदा ती ऑर्डर करते, मग आम्ही ताव मारतो, हा ऑर्डर करतो, हे कर, असं काही? सगळे कुझिन्स ट्राय करायला आवडतं आम्हाला. आणि गोड स्पेशली फॅन्टास्टिक. जे आम्हाला कंट्रोल करावं लागतं तरी सुद्धा आम्ही खातोच ते. तसं काय ते फार होत नाही. पण मग हिरोईननी गोड खाऊ नये वगैरे या बंधनांमध्ये कितपत अडकायला लागतं? अडकायला लागतं, पण खूपदा मध्ये- संयम सुटतो आणि मग मी तो सोडते. चांगलंय. छान. मला वाटतं त्याचं जे टेक्स्चर आहे ते हवं तसं आलेलं आहे. येस. त्याच्यापेक्षा पातळ नकोय. नकोय. खूपच छान झालं. याला बटर पेपर ऑलरेडी आपण घातलाय. आधी आपल्याला कुकर ठेवायचा आहे बर. प्री हिट करायला. बर. आपण ती काटणं स्टँड एखादी ताटली खाली घालू शकतो.